नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे सुनीता सावले यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण TCS तसेच IBPS पॅटर्ननुसार मराठी व्याकरणाच्या प्रश्नांचा सराव करणार आहोत। पहिला प्रश्न, आम्हाला आजच्या विद्यार्थ्यात सुदामा नको भीम हवेत, अधोरेखित शब्दांचा प्रकार सांगा। आन्सर ऑप्शन क्रमांक 3 सामान्य नाम। पुढील प्रश्न, गुडगुडीत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। आन्सर ऑप्शन क्रमांक 4 खरखरीत। पुढील प्रश्न, समिती हे नाम कोणत्या प्रकारचे आहे। आन्सर ऑप्शन क्रमांक 4 सामान्य नाम। पुढील प्रश्न, उदार या विशेषणापासून भाववाचक नाम घडविण्यासाठी कोणते प्रत्यय उपयोगात येतात। आन्सर य आणि ता। पुढील प्रश्न, खड या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा। आन्सर ऑप्शन क्रमांक 3 दुर्जन। पुढील प्रश्न, पुढील विधाने पहा। दोन विधाने दिलेली आहेत मित्रांनो आपल्याला, अ आणि ब। अ विधान बघू आपण, नामाच्या 3 प्रकारांपैकी फक्त सामान्य नामाचेच अनेकवचन होते। विधान ब, विशेष नाम हे एकाच व्यक्तीचे नाव असल्यामुळे त्याचे अनेकवचन होत नाही। आन्सर ऑप्शन क्रमांक 4 दोन्ही बरोबर। पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील अधोरेखित शब्द हा नाम आहे। अ, त्या दृष्टीने बरोबर दावा साधला। ब, एक म्हातारा माणूस पायरीवर बसला होता। आन्सर फक्त अ मधील। पुढील प्रश्न, खाली दिलेल्या कोणत्या पर्यायातील शब्दांची रूपे अनेकवचने होताना बदलत नाहीत। योग्य तो पर्याय लिहा। आन्सर ऑप्शन क्रमांक 2 शत्रू, उंदीर, कवी, देव, चिकू। पुढील प्रश्न, नामाच्या किंवा सर्वनामाच्या रूपात जो बदल होतो त्यास रिकामी जागा म्हणतात। आन्सर ऑप्शन क्रमांक 3 विभक्ती। पुढील प्रश्न, पुढील सामासिक शब्दांचे लिंग क्रमाने ओळखा। सामासिक शब्द दिलेले आहेत आपल्याला, साखर भात, देवघर, मीठ भाकर। आन्सर ऑप्शन क्रमांक 1 पुल्लिंगी, नपुसकलिंगी, स्त्रीलिंगी। पुढील प्रश्न, अनुरूप, अनुसार यांसारखे शब्द जोडताना मागील शब्दाचे सामान्य रूप होऊन मग रिकामी जागा संधी होते। आन्सर ऑप्शन क्रमांक 1 पूर्वरूप। पुढील प्रश्न, पुढील पर्यायापैकी व्यंजन संधीचे उदाहरण कोणते, तो अचूक पर्याय निवडा। आन्सर हस्तीन अधिक दंत बरोबर हस्तिदंत। ऑप्शन क्रमांक 1। पुढील प्रश्न, विपत्काल या शब्दांची संधी खालीलपैकी कोणत्या पोट शब्दांनी केली जाते।
ॲन्सर ऑप्शन क्रमांक 3 विपद अधिक काल विपत्काल. पुढील प्रश्न तट्टिका या संधीचा विग्रह करा. ॲन्सर ऑप्शन क्रमांक 3 तत् अधिक टीका म्हणजेच तट्टिका. पुढील प्रश्न खाली 3 गट दिलेले आहेत, त्यातील बरोबर असलेला गट कोणता? आपल्याला 3 गट दिलेले आहे मित्रांनो, अ, ब आणि क. तर त्यातील बरोबर गट आपल्याला निवडायचा आहे. अ गट बघू आपण. स्वर संधी असलेल्या शब्दांचा गट प्रित्यर्थ, प्रत्यय, सदाचार. ब व्यंजन संधी असलेल्या शब्दांचा गट विपत्काल, आजारी, षटशास्त्र. क विसर्ग संधी असलेल्या शब्दांचा गट यशोधन, मनोरंजन, अधोवदन. ॲन्सर ऑप्शन क्रमांक 3 फक्त ब आणि क बरोबर. पुढील प्रश्न विसर्ग संधीची उदाहरणे कोणती? अ सदानंद सज्जन, ब सूर्यास्त विद्यामृत, क निराधार मनोबल, ड निराधार सज्जन. ॲन्सर ऑप्शन क्रमांक 2 फक्त अ, ब, ड चूक आणि क बरोबर. पुढील प्रश्न उखळ पांढरे होणे या वाक्प्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता? ॲन्सर ऑप्शन क्रमांक 4 वैभव प्राप्त होणे. पुढील प्रश्न बोका शब्दाला लिंग बदल सूचित करणारा शब्द कोणता? बोकी, भाटी, बोकीन, भाटीन. ॲन्सर ऑप्शन क्रमांक 2 फक्त ब बरोबर, बोका, भाटी. पुढील प्रश्न कोल्हा काकडीला राजी या म्हणीचा अर्थ सांगा. ॲन्सर ऑप्शन क्रमांक 3 शूद्र माणसे शूद्र वस्तूंना भाडतात. पुढील प्रश्न पोबारा करणे या वाक्प्रचाराचा अर्थ व्यक्त करणारा वाक्प्रचार कोणता? ॲन्सर ऑप्शन क्रमांक 3 सुबाल्या करणे. पोबारा करणे म्हणजेच सुबाल्या करणे. अशा प्रकारे मित्रांनो आज आपण मराठी व्याकरणाचे प्रश्न पाहिलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.